सो स्टुडंट वी आर लुकिंग हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. तर आत्तापर्यंत आपण काय पाहिलं बघा. आत्तापर्यंत आपण पाहिले आहे कंपनी रूल. कंपनी रूल कुठून कुठं पाहिलेत बघा. कंपनी रूल 1773 ते 1858, 1773 ते 1858 हे कंपनी रूल आपण पाहिलेले आहेत. व्हेरी डिटेल अँड कॉम्प्रेसिव्ह मॅनर आपण पाहिलेले आहे की ब्रिटिशांनी त्यांचे सत्ता स्थापन केल्यानंतर सेंट्रलायझेशन पॉलिसी ऑफ सेंट्रलायझेशननी 1858पर्यंत उठावानंतर त्यांची काय चेंज झाली हे आपण पाहिलेलं आहे. आता आपण पाहत आहोत क्राऊन रूल. क्राऊन रूलमध्ये आपण पाहत आहोत क्राऊन रूल राजाची राजवट हे 1858 ते 1947 दरम्यान आपण काल पाहिलेले अगोदरच्या लेक्चरमध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1858 पाहिलेलं आहे. आज आपण इंडियन काउन्सिल ॲक्ट 1861, 1892 आणि 1909 या दरम्यानचे पाहणार आहे. तर बघा, इंडियन काउन्सिल ॲक्ट ऑफ 1861. आता बघा काय झालं होतं. 1857च्या उठावानंतर ब्रिटिशांना कळालं की भारतीयांचं सहयोग असणं गरजेचं आहे, कारण आपल्याला त्यांच्यावरच राज्यकारभार करायचा आहे. त्यामुळे त्यांनी पॉलिसी ऑफ असोसिएशन चालू केली आणि त्यासाठीच हा प्रयत्न हा अट्टाहास चालू झाला होता. तर बघा आता, आफ्टर ग्रेट रिव्होल्ट ऑफ 1857 द ब्रिटिश गव्हर्नमेंट फेल द नेसेसिटी ऑफ सिकिंग द कोऑपरेशन ऑफ द इंडियन्स इन द ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ देअर कंट्री. की आपल्याला ॲडमिनिस्ट्रेशन काय करायचं आहे, तर इंडियन्सला ॲडमिनिस्ट्रेशन करायचं आहे, भारतीयांवर राज्य करायचं आहे, तर आपल्याला त्यांचे कोऑपरेशन असाय पाहिजे असं. त्यामुळे त्यांनी काय केलं, इन पर्स्युअन्स ऑफ दिस पॉलिसी ऑफ असोसिएशन 3 ॲक्ट्स वेर इनॅक्टेड बाय द ब्रिटिश पार्लमेंट इन 1861, 1892, 1909. आता बघा, अगोदर आपण एक ॲक्टची सिरीज पाहिली होती. त्या ॲक्टची सिरीजला आपण म्हणलं चार्टर ॲक्ट सिरीज. ती 1813 असो, 1833 असो, 1853 असो, ही चार्टर ॲक्ट सिरीज बघितली. तशीच त्याने एक ॲक्टची सिरीज चालू केली. त्याला नाव देण्यात आलं इंडियन काउन्सिल ॲक्ट. आता इंडियन काउन्सिल ॲक्टची सिरीज काय झाली, इंडियन काउन्सिल ॲक्ट 1861, 1892 आणि 1909 हे 3 इंडियन काउन्सिल ॲक्टची सिरीज होती. 61, 92, 1909. तसं अगोदर चार्टर ॲक्टची सिरीज होती 1813, 1833, 1853. ती कंपनी रूल दरम्यान होती अगोदरची आणि क्राऊन रूल दरम्यान खालची. तर आता बघा आपण बघणार आहोत द इंडियन काउन्सिल ॲक्ट ऑफ 1861 ॲज अ इम्पॉर्टंट लँडमार्क इन कॉन्स्टिट्युशनल अँड पॉलिटिकल हिस्ट्री ऑफ इंडिया. आता कॉन्स्टिट्युशनल अँड पॉलिटिकल इम्पॉर्टन्स काय आहे बघा. आता द फीचर ऑफ दिस ॲक्ट, इट मेड बिगिनिंग ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह इन्स्टिट्यूशन्स बाय असोसिएटिंग इंडियन्स विथ द लॉ मेकिंग प्रोसिजर. आता आपण बघितलं होतं 1853च्या ॲक्टमध्ये इंडियन लेजिस्लेटिव्ह काउन्सिल किंवा सेंट्रल लेजिस्लेटिव्ह काउन्सिल स्थापन करून आपल्याला पार्लमेंटचा टच दिला होता. आपल्याला पार्लमेंटची प्रोसेस तोंड ओळख व्हायची सुरुवात ही 1853च्या चार्टर ॲक्टपासून चालू झाली होती. हे आपण गेल्या वेळेस पाहिलं होतं. त्याची पुढची स्टेप ही 1861मध्ये काय झालं तर ते पाहणार आहोत आपण. इट दस प्रोव्हाइडेड वाइसराय शुड नॉमिनेट सम इंडियन्स ॲज नॉन ऑफिशियल मेंबर्स ऑफ हिज एक्सपांडेड काउन्सिल. आता बघा, ऑफिशियल कॅपॅसिटी मेंबर म्हणजे ते ब्रिटिश लोक होते, ऑफिशियल कॅपॅसिटी. नॉन ऑफिशियल म्हणजेच इंडियन्स लोक होते, लक्षात ठेवा. इन 1862 लॉर्ड कॅनिंग द देन वाइसराय नॉमिनेटेड 3 इंडियन्स टू हिज लेजिस्लेटिव्ह काउन्सिल, राजा ऑफ बनारस, महाराजा ऑफ पटियाला आणि सर दिनकर राव. तर लक्षात ठेवा काय झालं होतं. 1856 डलहौसीनं सगळा कोटाना केला. पॉलिसी ऑफ ॲनेक्सेशन, डॉक्टर ऑफ लॅब्स, झाशी, सातारा, संबळपूर, अवध हे अनेक्स केलं आणि त्यानंतर लगेच आला लॉर्ड कॅनिंग. हा लास्ट गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया होता आणि फर्स्ट व्हायसरॉय ऑफ इंडिया होता. उठावाचे सर्व मॅटर हा डलहौसीनं केला, पण त्याचं लोन, त्याचा सगळा वचपा हा कॅनिंगला काढावा लागला. त्यामुळे त्याला परत एक रिवॉर्ड म्हणून व्हायसरायशिप दिली होती कॅनिंगला. तर कॅनिंगनं काय केलं, 1861च्या ॲक्टमध्ये पहिल्यांदाच 3 लोकांना नॉमिनेट करण्यात आलं. आता बघा, इलाइट लोक होते, त्यांना नॉमिनेट करून टाकलं. व्हायसराय नॉमिनेटेड 3 इंडियन्स टू हिज लेजिस्लेटिव्ह काउन्सिल. त्याच्या लेजिस्लेटिव्ह काउन्सिलला 3 लोकांना नॉमिनेट केलं. लक्षात ठेवा, राजा ऑफ बनारस, महाराजा ऑफ पटियाला आणि सर दिनकर राव.
तर लक्षात ठेवा, ही आपण एक गोष्ट आहे ते आपण लक्षात ठेवू. तीन 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 लोकांना नॉमिनेट केलं म्हणून तीन लक्षात ठेवू. नंतर काय झालं बघा, इट इनिशिएटेड द प्रोसेस ऑफ डिसेंट्रलायझेशन बाय रिस्टोरिंग लेजिस्लेटिव्ह पॉवर टू बॉम्बे अँड मद्रास प्रेसिडेन्सी. is thus reverse the centralizing tendency that started from Regulation Act of 1773 and reached its climax under Charter Act of 1833. The policy of legislative devolution resulted in the grant of almost complete internal autonomy in the provinces in 1937. आता बघा, आपण ही चार्ट सतत काढत आहोत कारण ये इम्पॉर्टंट बात है, इसलिए देखो काय झालं होतं. 1773 प्रोसेस ऑफ सेंट्रलायझेशन चालू झाली. ह्या प्रोसेस सेंट्रलायझेशनची पहिली स्टेप होती, इथनं सुरुवात झाली सेंट्रलायझेशनची. काय केलं यामध्ये, बेंगालच्या अंडर सबोनेट काय केलं तर मद्रास आणि बॉम्बे या प्रेसिडेन्सी, मद्रास आणि बॉम्बे प्रेसिडेन्सी ह्या सबोनेट करून टाकल्या बेंगालच्या अंडर. हे 1773ला करण्यात आले. 1833ला काय करण्यात आलं, गव्हर्नर जनरल ऑफ बेंगाल बिकम गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया. इथं कोण झाला होता, लॉर्ड बेंटिंग झाला होता. आणि इथं 1773ला गव्हर्नर जनरल ऑफ बेंगाल बिकम गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया हा वॉरन हेस्टिंग झाला होता. लक्षात ठेवा, अगोदर घेतलेलं आहे, आपण फास्ट रिव्हिजन करत आहोत. तर यामध्ये काय केलं, 1833च्या ॲक्टने बॉम्बे आणि मद्रासच्या लेजिस्लेटिव्ह पॉवर काढून घेण्यात आल्या होत्या. बॉम्बे आणि मद्रास यांच्या लेजिस्लेटिव्ह पॉवर काढून घेण्यात आल्या. त्या परत 1857च्या उठाव झाला होता, एक आफ्टर मत उठावानंतर मग 1861ला काय केलं, 1861मध्ये ह्या बॉम्बे आणि मद्रासच्या लेजिस्लेटिव्ह पॉवर रिस्टोर करण्यात आल्या, परत देण्यात आल्या. बॉम्बे आणि मद्रासला लेजिस्लेटिव्ह पॉवर परत देण्यात आल्या, अशा चेंज करण्यात आल्या. लक्षात ठेवा. आता बघा, त्यानंतर काय करण्यात आले बघा, आणि हीच प्रोसेस काय झाली बघा, इथनं सेंट्रलायझेशन चालू झालं होतं. सेंट्रलायझेशनचं शिखर क्लायमॅक्स हे 1833ला आलं. आणि त्यानंतर मग 1857 नंतर उठावानंतर त्यांनी काय केलं, पुन्हा एकदा प्रोसेस ऑफ डिसेंट्रलायझेशन चालू केलं. पॉलिसी ऑफ असोसिएशन विथ इंडियन्स, पॉलिसी ऑफ असोसिएशन चालू केलं, सहयोग चालू केलं इंडियन्ससोबत. आणि नंतर लक्षात ठेवा, 1935च्या ॲक्टनंतर प्रोव्हिन्शियल ॲटोनॉमी दिली आणि ते 1937ला पूर्ण ॲटोनॉमी भेटली होती. इट ऑल्सो प्रोव्हाइडेड फॉर द इस्टॅब्लिशमेंट ऑफ न्यू लेजिस्लेटिव्ह काउन्सिल फॉर बेंगाल, नॉर्थ वेस्ट फ्रंटियर प्रोव्हिन्स अँड पंजाब. तर त्यांनी काय केलं, न्यू लेजिस्लेटिव्ह काउन्सिल स्थापन करायला परवानगी दिली 3 ठिकाणी. इथे आपण 3 लक्षात ठेवूया, बंगालसाठी, नॉर्थ वेस्ट फ्रंटियर प्रोव्हिन्ससाठी आणि पंजाबसाठी. बंगालसाठी 1862, नॉर्थ वेस्ट प्रोव्हिन्ससाठी 1886 आणि पंजाबसाठी 1897. हे 3 गोष्टी 3 लोकांना नॉमिनेट केलं व्हाईसरायच्या लेजिस्लेटिव्ह काउन्सिलला. ते 3 लोक 3 नवीन लेजिस्लेटिव्ह काउन्सिल स्थापन केल्या. ती 3 पुढे काय झालं, इट इम्पॉवर्ड व्हाईसराय टू मेक रूल्स अँड ऑर्डर्स फॉर मोर कन्व्हिनियंट ट्रान्झॅक्शन ऑफ बिझनेस इन द काउन्सिल. आत्ता सध्या बघा, राजेंद्र प्रसाद हे रूल्स ऑफ प्रोसिजर कमिटीचे अध्यक्ष होते, रूल्स ऑफ प्रोसिजर. आणि आत्ता सध्या घडीला प्रेसिडेंट हा पार्लमेंटचे रूल्स ऑफ प्रोसिजर तयार करतो. पार्लमेंट मोर कन्व्हिनियंट वेने कार्य करावे यासाठी रूल्स ऑफ प्रोसिजर हा प्रेसिडेंट करत असतो. प्रेसिडेंट हा नॉमिनल हेड असतो, नामधारी प्रमुख असतो. आपण पाहिलेलं आहे की प्रेसिडेंट जरी दोन्ही हाऊसचा भाग नसला, पार्लमेंटचा भाग असतो पण लोकसभा व राज्यसभेचा भाग नसतो, पण तो पार्लमेंटचा एक घटक असतो. तर तसंच झालं. इट ऑल्सो गेव रिकग्नेशन टू पोर्टफोलिओ सिस्टीम इंट्रोड्यूस्ड बाय लॉर्ड कॅनिंग इन 1859. आता ही लॉर्ड कॅनिंगने काय केलं बघा, एक पोर्टफोलिओ सिस्टीम काढली, डिपार्टमेंटलायझेशन म्हणता येईल, खातेनिहाय विभाग काढले. कोणी काढले, लॉर्ड कॅनिंगला. आता आपण बघितलं होतं 1853ला लॉर्ड डलहौसीनं PWD पब्लिक वर्क डिपार्टमेंट काढलं होतं, लॉर्ड डलहौसीनं. तसं पोर्टफोलिओ सिस्टीम लॉर्ड कॅनिंगनं काढली होती. लक्षात ठेवा. अंडर दिस portfolio system, a member of Viceroy Council was made in charge of one or more department of the government and was authorized to issue final order on behalf of Council on matter of departments. तर व्हायसरॉय
च्या काउन्सिलचा एक मेंबरच्या अंडर हे डिपार्टमेंट असेल आणि तो त्यावर ऑर्डर देत असेल. असं एक डिपार्टमेंटलायझेशन किंवा पोर्टफोलिओ सिस्टीम काढली, खाते विभाग काढला. कोणी काढला? लॉर्ड कॅनिंगनं. इट empowered Viceroy to issue ordinance without concurrence of Legislative Council during emergency. The life of such ordinance was 6 months. जर इमर्जन्सी आली तर व्हाईसराय काय करेल? ऑर्डिनन्स काढेल, वट हुकूम काढेल आणि तो विदाऊट कॉन्करन्स ऑफ लेजिस्लेटिव्ह काउन्सिलच्या परवानगीशिवाय तो वट हुकूम काढील आणि तो वट हुकूम हा किती दिवस चालेल? तर 6 महिने चालेल, असं हे 1861चा ॲक्ट सांगतो. तर आपण पुढे बघूया. आता एक महत्त्वाचा ॲक्ट आला आहे बघा, इंडियन काउन्सिल ॲक्ट 1892. आता बघा या दरम्यानच काय झालं होतं, काही घडामोडी घडल्या होत्या. त्यामध्ये 1885 इंडियन नॅशनल काँग्रेस स्थापन झाली होती. ए.ओ. हुम या ब्रिटिश सिव्हिल सर्वंट होता, त्याच्या मदतीनंच ए.ओ. हुमच्या मदतीनं झालं होतं. त्यावेळेस उमेशचंद्र बॅनर्जी पहिल्या जे अध्यक्ष होते. मुंबईमध्ये सेशन झालं होतं पहिलं 1885चं सेशन. संस्कृत शाळा होती तेजपाल संस्कृत शाळेमध्ये. 72 प्रतिनिधी होते, लक्षात ठेवा. आणि या पहिल्या सेशनमध्ये काही ठराव करण्यात आले. त्यावेळेस लक्षात ठेवा डफरिन हा ब्रिटिश व्हाईसराय होता, लक्षात ठेवा 1885ला. तर बघा 1885ला इंडियन नॅशनल काँग्रेस स्थापन करण्यात आले. याला अरविंद घोषांनी 3P पॉलिटिक्स म्हटलं जाते. पॉलिटिक्स ऑफ पेटिशन, प्रोटेस्ट आणि प्रेयर. पेटिशन, प्रोटेस्ट आणि प्रेयर. पॉलिटिक्स ऑफ मेंडिकेसी असं क्रिटिसिझम कोणी केलं होतं? अरविंद घोषनी मॉडरेटच्या स्टँडला केलं होतं. कारण अरविंद घोष हे एक्स्ट्रीमिस्ट होते, लाल बाल पाल आणि अरविंद घोष. तर बघा आपण बघत आहोत इंडियन काउन्सिल ॲक्ट 1892. तर मॉडरेट लोक होते, दिनकर वाच्छा वगैरे. त्यांनी वाटायचं 1892चा ॲक्ट त्यांना एक काहीतरी सोनं भेटल्यासारखं वाटत होतं. त्याच्याविरुद्ध लोकमान्य टिळकांनी सांगितले की हे काहीच नाही, हा दगड भेटला आहे तुम्हाला. त्यांनी सांगितलं 1892 म्हणजे जनाब दिल्ली अभी बहुत दूर आहे, अशा भाषेत त्यांनी क्रिटिसिझम केलं होतं त्यांच्या न्यूजपेपरमध्ये, केसरी किंवा मराठामध्ये. तर बघा 1892चा ॲक्ट बघत आहोत आपण. द फीचर ऑफ दिस ॲक्ट increase the number of additional non-official members in the central and provincial legislative council but maintain the official majority in them. ऑफिशियल मेजॉरिटी म्हणजे ब्रिटिशांची संख्या, ब्रिटिश ऑफिसरची संख्या ती मेंटेनन्स ठेवली त्यांनी. फक्त नॉन ऑफिशियल म्हणजे इंडियन्स लोक वाढवली. बघा इट इन्क्रीज द फंक्शन ऑफ लेजिस्लेटिव्ह काउन्सिल and gave them the power of discussing budget and addressing question of the executive. काय करण्यात आली? त्यांनी लेजिस्लेटिव्ह काउन्सिल तयार करण्यात आली आणि बजेट डिस्कशन करण्याची परवानगी दिली आणि ॲड्रेसिंग क्वेश्चन टू द एक्झिक्युटिव्हला क्वेश्चन विचारण्याची परवानगी दिली. आता बजेट एक महत्त्वाचा घटक आला आहे. आपण थोडक्यात बजेटबद्दल माहिती बघूया. आता बघा बजेट हा बजेट हा वर्ड्स फ्रेंच ह्या वर्ड्सपासून आला आहे. फ्रेंचच्या एका वर्ड्सपासून आला आहे. त्याचा अर्थ होतो ब्रीफ केस म्हणजे आपण सूटकेस म्हणतो तसं. त्यानंतर आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये बजेट हा वर्ड्स कोठेही मेन्शन नाही. त्याऐवजी बजेटऐवजी जसं फेडरलिझम हा वर्ड्स कॉन्स्टिट्यूशन मेन्शन नाही, त्याऐवजी युनियन ऑफ स्टेट हे आर्टिकल 1 सांगते युनियन ऑफ स्टेट आहे. फेडरलिझम वर्ड्स मेन्शन नाही, बजेट मेन्शन नाही. त्या जागी अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट हा वर्ड्स आहे. त्याचे सेंटरचे आणि स्टेटचे आर्टिकल बघूया आपण. 112 आर्टिकल हे सेंटरचे आहे आणि स्टेटचं आर्टिकल 202 आहे, लक्षात ठेवा. आता बजेट आले तर आपण थोडक्यात एक बजेट कसं आलं ते बघूया. थोडक्यात हिस्ट्रीपासून प्रेझेंट सर्कमस्टन्सेसमध्ये बघूया. तर बघा
7 एप्रिल 1860ला पहिलं बजेट मांडण्यात आलं ब्रिटिशांच्या काळात. जेम्स विल्सन यांनी अर्थसंकल्पनेचा पाया रोवला. 7 एप्रिल 1860 जेम्स विल्सन यांनी बजेट मांडलं. त्यानंतर 26 नोव्हेंबर 1947 स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प आर के चन्मुख शेट्टी यांनी मांडला. 26 नोव्हेंबर 1947. 26 फेब्रुवारी 1950 भारतीय गणराज्याचा पहिला अर्थसंकल्प जॉन मथाई यांनी मांडला. 23 मे 1952 घटनेनुसार निवडलेल्या पहिल्या सरकारचा अर्थसंकल्प सी डी देशमुख यांनी मांडला. महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. 5 जुलै 2019 महिला अर्थमंत्र्यांनी सादर केलेला पहिला अर्थसंकल्प निर्मला सीतारामन यांनी मांडला. यशवंतराव चव्हाण यांनी 1973 73 ते 74च्या अर्थसंकल्पात लक्षणीय तूट असल्याकारणाने याला ब्लॅक बजेट असे म्हणतात. इपोकल बजेट मनमोहन सिंग यांनी मांडले 1991ला. इपोकल म्हणजे युग हा आरंभ, एक नव्या युगाचा आरंभ झाला असं इपोकल बजेट म्हटलं जातं 1991ला. आता बजेटबद्दल अजून काय गोष्टी सांगता येईल बघा. बजेट एक महत्त्वाची कन्सेप्ट आहे म्हणून इकॉनॉमी किंवा पॉलिटी त्यावर बरेच क्वेश्चन विचारतात म्हणून घेत आहेत. तर बघा आता ब्रिटिशांनी हळूहळू सुरुवात देईल, हळूहळू रिफॉर्म करण्यास चालू केले. त्यांनी एकदम वन गो युनिव्हर्सल अडल्ट फ्रँचायझी कधी दिलं नाही, सार्वत्रिक मतदानाचा अधिकार कधीच दिला नाही. त्यांनी हळूहळू कम्युनल रिप्रेझेंटेशन वाढवलं. त्यांची पॉलिसी ऑफ डिव्हाइड अँड रूल कन्सिस्टंट मोर प्रोग्रेसिव्ह पॉलिसी होती. म्हणजे त्यांच्या विचाराने प्रोग्रेसिव्ह म्हणजे एक्सटेंडेबल होती. हळूहळू ती इन्क्रीज केली होती पॉलिसी. तर बघा 1860ला काही बजेट आलं, जेम्स विल्सननं मांडलं हे सांगितलं. त्यानंतर 1892ला बजेटचं डिस्कशन करायला परवानगी दिली आणि क्वेश्चन टू एक्झिक्युटिव्ह, बजेटचं डिस्कशन आणि क्वेश्चन टू एक्झिक्युटिव्ह, क्वेश्चन कोणाला, एक्झिक्युटिव्हला करण्याची परवानगी दिली. त्यानंतर पुढची स्टेप काय झाली तर 1909ला पार्लमेंटरी रिफॉर्ममध्ये सप्लिमेंटरी क्वेश्चन प्लस मोर रिझोल्युशन ऑन बजेट मांडण्याची परवानगी दिली. सप्लिमेंटरी क्वेश्चन आणि मोर रिझोल्युशन बजेट अशा गोष्टी करण्यात आल्या. परत 1919ला बजेटचं 2 भागात विभाजन करण्यात आलं, एक प्रोव्हिन्शियल बजेट आणि सेंट्रल बजेट किंवा स्टेट बजेट आणि सेंट्रल बजेट असं विभाजन करण्यात आलं 1919ला. तर बघा हे बजेटचं कसं चेंज होत गेला आणि हिस्ट्री टू प्रेझेंट सर्कमस्टन्समध्ये काय गोष्टी सांगितल्या. 1860ला बजेट आलं, 1892ला बजेटरी डिस्कशन, क्वेश्चन टू एक्झिक्युटिव्ह, 1909 सप्लिमेंटरी क्वेश्चन, रिझोल्युशन ऑन बजेट, 1919 बजेटचं 2 भागात सेपरेशन झालं, प्रोव्हिन्शियल बजेट किंवा स्टेट बजेट आणि सेंट्रल बजेट. आता बघा 1892ला आत्ता सांगितलं की मॉडरेट या विषयावर फार खुश झाले होते. मॉडरेटला वाटलं काहीतरी जग जिंकलं असं फील आली होती. त्यावर लोकमान्य टिळकांनी जनाब दिल्ली अभी दूर है असा लेख लिहिला होता. आता बघा It provided for nomination of some non-official member of the Central Legislative Council by the Viceroy on the recommendation of Provincial Legislative Council and the Bengal Chamber of Commerce, that of Provincial Legislative Council by the Governor on the recommendation of District Board, Municipalities, Universities, Trade Association, Zamindar Chambers. तर त्यांनी काय केलं, पॉलिसी ऑफ असोसिएशन एक्सटेंड केली. काही लोक हे अजून नॉन ऑफिशियल मेंबरमध्ये नॉमिनेट करण्याची परवानगी देण्यात आली. सेंट्रल लेजिस्लेटिव्ह काउन्सिलमध्ये कोण करणार, व्हाईसरॉय करणार. कोणाच्या रिकमेंडेशनवर, डिस्ट्रिक्ट बोर्ड असो, म्युन्सिपाल्टी असो, ट्रेड असोसिएशन असो, जमीनदार असो, चेंबर असो, यांच्या रिकमेंडेशनवर व्हाईसरॉय रिकमेंडेड करत असेल. सेंट्रल लेजिस्लेटिव्ह काउन्सिलमध्ये काही नॉन ऑफिशियल मेंबर म्हणजे इंडियन मेंबर. The act made a limited and indirect provision for the use of election in filling up some of the non-official seats both in the central and provincial legislative council. एक indirect election आलं, पण the word election was however not used in this act. This process described as a nomination made on the recommendation of certain bodies. लक्षात ठेवा, महत्त्वाची बाब म्हणजे काय तर 1892च्या ॲक्टने एक इनडायरेक्ट इलेक्शन आणलं. 1892च्या ॲक्टनं इनडायरेक्ट इलेक्शन आणलं, पण इलेक्शन वर्ड्स त्यामध्ये नव्हता. त्या जागी काय लिहिण्यात आलं तर लिमिटेड आणि इनडायरेक्ट प्रोव्हिजन फॉर यूज ऑफ
इलेक्शन ॲज अ नॉमिनेशन मेड ऑन द रिकमेंडेशन ऑफ सर्टन बॉडीज. तर ते म्हणले की हे नॉमिनेशन मेड ऑन सर्टन बॉडीज असे म्हटले गेले, इलेक्शन वर्ड त्यामध्ये नव्हता. तर तो कधी आला, डायरेक्ट इलेक्शन कधी आलं, तर ती पुढे बघणारच आहेत. पण एक पुढची हायरार्की समजून घ्या. पास्ट टू प्रेझेंट आणि प्रेझेंट टू फ्युचर असा ॲनालॉजिकल स्टडी केला तर फार लक्षात राहतो. तर 1892 त्यानंतरच्या पुढच्या स्टेपमध्ये म्हणजे 1919च्या मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड रिफॉर्ममध्ये काय करण्यात आलं, तर डायरेक्ट इलेक्शन आणलं लक्षात ठेवा, मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड रिफॉर्म. आता ह्याला बी काय बॅकग्राऊंड असतो, तो म्हणजे 1915-16चे होम रूल लीग, त्याचा बॅकग्राऊंड होता मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड रिफॉर्मला. आणि अजून इथं काय आणलं तर बायकॅमेरलिझम ॲट सेंटर आणि डायरकी ॲट प्रोव्हिन्स आणली लक्षात ठेवा, डायरकी ॲट प्रोव्हिन्स. त्यानंतर 1935च्या ॲक्टला काही चेंज करण्यात आलं, ती बायकॅमेरलिझम ॲट प्रोव्हिन्स आणलं आणि डायरकी ॲट सेंटर आणलं आणि प्रोव्हिन्शियल ॲटोनॉमी देऊन टाकली. हे महत्त्वाचं आहे, पुढे बघणारच आहेत, पण एक आलो म्हणून क्रिस्पमध्ये घेतलेलं आहे लक्षात ठेवा. तर बघा 1892च्या ॲक्टमध्ये अशा प्रकारे डायरेक्ट इलेक्शन आलं, ते बघितलं आपण. आता पुढचं बघा, एक एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे लक्षात ठेवा. या ॲक्टमध्ये काय करण्यात आलं, 1892च्या ॲक्टनं काय करण्यात आलं, फिरोजशाह मेहता, गोपाळकृष्ण गोखले, रासबिहारी घोष, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, आशुतोष मुखर्जी यांना कायदेमंडळात प्रवेश भेटला. हे बऱ्यापैकी मॉडरेट लोक होते 1892मुळं. फिरोजशाह मेहता, गोपाळकृष्ण गोखले, रासबिहारी घोष, सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि आशुतोष मुखर्जी यांना 1892च्या ॲक्टनं कायदेमंडळात प्रवेश भेटला लक्षात ठेवा. आणि लेजिस्लेटिव्ह काउन्सिलची संख्या ही 6-12 ऐवजी 10-16 करण्यात आली. कुठल्या ॲक्टनं, 1892 ॲक्टनं लेजिस्लेटिव्ह काउन्सिलची संख्या 6-12 ऐवजी 10-16 करण्यात आली लक्षात ठेवा. आता बघा इंडियन काउन्सिल ऑफ ॲक्ट 1909. आता पुढचा ॲक्ट आहे, एक महत्त्वाचा ॲक्ट आहे. आता हे बघताना आपण काय बघत आहोत बघा, इंडियन काउन्सिल ॲक्ट 1909 किंवा मॉर्ले मिंटो रिफॉर्म आहे ना, हे ॲक्ट बघण्याच्या अगोदर मी तुम्हाला काय गोष्ट सांगतो. तर यामध्ये एक प्रोव्हिजन आहे, त्या प्रोव्हिजनचं थोडं प्रिलूड बघूया, पार्श्वभूमी बघूया. बघा काय झालं होतं, 1857ला उठाव झाला होता. उठावाची एक कॅरेक्टरिस्टिक फीचर होतं, एक स्पेशल फीचर होतं, म्हणजे हिंदू मुस्लिम युनिटी. आणि ब्रिटिशांना हे गोष्ट आवडली नाही, हिंदू मुस्लिम युनिटी. त्यांना कळालं की ह्यांना भारतीयांवर राज्य करायचं असेल तर आपल्याला पॉलिसी ऑफ डिव्हाइड अँड रूल ही पॉलिसी कन्सिस्टंटली यूज करावी लागेल, पॉलिसी ऑफ डिव्हाइड अँड रूल. आणि तोच पॉईंट त्यांनी घेतला 1857च्या उठावानंतर. आणि त्यानंतर मग काय झालं, क्रमाक्रमाने चेंज होत गेले. जसे 1885ला काँग्रेस स्थापन झालं, 1905ला पार्टिशन ऑफ बेंगाल करण्यात आलं. कोणी केलं, लॉर्ड कर्झननं पार्टिशन ऑफ बेंगाल केलं. ते ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ग्राउंडवर केलं की ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ बेंगाल करणं अवघड झालं आहे, कारण फार एरिया आहे, त्याचं क्षेत्रफळ मोठं आहे आणि असं पॉप्युलेशन जास्त आहे, अशा गोष्टी केलं. पण हा ऑफिशियल रिझन होतं, पण खरं रिझन होतं त्यांना लिंग्विस्टिक फॅक्टर आणि रिलिजियस फॅक्टरवर त्यांना डिव्हायडेशन करायचं होतं. हिंदू मुस्लिम युनिटी त्यांना ब्रेक करायची होती. ह्या पॉईंटवर त्यांनी पार्टिशन ऑफ बेंगाल केलं. कोणी केलं, लॉर्ड कर्झननं केलं. त्यानंतर 1906ला त्यांनी मुस्लिम लीग स्थापन करण्यासाठी स्पॉन्सरशिप दिली. लक्षात ठेवा, मॉर्ले आणि मिंटो या लोकांनी त्यांना स्पॉन्सरशिप दिली. त्यांना सांगितलं बाबांनो की ही इंडियन नॅशनल काँग्रेस ही हिंदूची ऑर्गनायझेशन आहे, तुमच्या मुस्लिम लोकांचे हितसंबंध नॅशनल इंटरेस्ट जपण्यासाठी एक ऑर्गनायझेशन असायला पाहिजे, तर मुस्लिम लीग स्थापन करा असं व्हाईसरायनं स्वतः पर्सनली सांगितलं. आणि मग मुस्लिम लीग 1906ला स्थापन झाली. आणि अशा प्रकारे पॉलिसी ऑफ डिव्हाइड रूल आणि पार्टिशन ऑफ बेंगाल टू पार्टिशन ऑफ इंडियाचा प्रवास चालू झाला. बघा आता, द ॲक्ट ऑल्सो नोन ॲज मॉर्ले मिंटो रिफॉर्म. लॉर्ड मॉर्ले was the then Secretary of State for India and Lord Minto was the then Viceroy of India. आता बघा, मॉर्ले कोण होता, सिक्रेटरी ऑफ स्टेट होता, लॉर्ड मिंटो व्हाईसरॉय ऑफ इंडिया होता. आपण कालच्या 1858च्या ॲक्ट ऑफ गुड गव्हर्नमेंटमध्ये पाहिलं होतं
की व्हाईस राय म्हणजे आपण म्हणलं की राजाचा व्हॉइस आहे. व्हाईस राय म्हणजे काय, हा डायरेक्ट रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ क्राऊन, ब्रिटिश क्राऊनचा डायरेक्ट रिप्रेझेंटेटिव्ह असतो व्हाईस राय. आणि हा बंधू सिक्रेटरी ऑफ स्टेट कोण असतो, हा भारत मंत्री असतो. भारत मंत्री काय, तर हा पार्लिमेंटचा म्हणजे कॅबिनेटचा पार्ट असतो आणि हा पार्लिमेंटला जबाबदार असतो. जसं आपल्याकडे मंत्री असतात तसं त्यांच्याकडे भारत मंत्री पद दिलं होतं. तो मंत्री भारताचं पूर्ण अफेअर बघत होता, इकॉनॉमिक पॉलिटिकल अफेअर, असा हा भारत मंत्री होता. जसं आपण बघितलं की मिनिस्टर ऑफ कॉमर्स आहेत, जसे पियुष गोयल मिनिस्टर आहेत कॉमर्स, तर ते कॉमर्सचे अफेअर पुरे इंडियाचे बघतात. मिनिस्टर ऑफ फायनान्स आहे निर्मला सीतारामजी मॅम, जे गोष्ट पूर्ण फायनान्स बघतात. तसंच सिक्रेटरी ऑफ स्टेट भारत मंत्री होता, तो कॅबिनेटचा मेंबर होता आणि ब्रिटिश पार्लिमेंटला रिस्पॉन्सिबल होता. तर बघा, the feature of this act as follow: it considerably increased the size of legislative council, both central and provincial. बघा, कन्सिस्टंटली पॉलिसी ऑफ असोसिएशन चालू केली, साईज वाढवायला चालू केली. इंडियनचं कॉपरेशन त्यांना पाहिजे होतं. द नंबर ऑफ मेंबर्स इन द सेंट्रल लेजिस्लेटिव्ह काउन्सिल वॉज राईज फ्रॉम 16 to 60, 16वरून 60 इन मेंबरशिप वाढवली. द नंबर ऑफ मेंबर्स इन द प्रोव्हिन्शियल लेजिस्लेचर काउन्सिल वॉज नॉट युनिफॉर्म. जी प्रोव्हिन्शियल लेजिस्लेटिव्ह काउन्सिल आहे त्यामध्ये युनिफॉर्मिटी नाही, कुठं 30 कुठं कमी असं होतं. पण सेंट्रल लेजिस्लेटिव्ह काउन्सिलमध्ये 16वरून 60 ही संख्या करण्यात आली, लक्षात ठेवा. इट रिटेन ऑफिशियल मेजॉरिटी इन द सेंट्रल लेजिस्लेटिव्ह काउन्सिल बट अलाउड प्रोव्हिन्शियल लेजिस्लेटिव्ह काउन्सिल टू हॅव नॉन ऑफिशियल मेजॉरिटी. मी सांगितलं नॉन ऑफिशियल मेजॉरिटी म्हणजे इंडियन्स आणि ऑफिशियल मेजॉरिटी म्हणजे ब्रिटिश लोक. तर यांनी काय केलं, ऑफिशियल मेजॉरिटी ठेवली आणि नॉन ऑफिशियल मेजॉरिटी ही वाढवली. आता बघा, इट enlarge the deliberative function of legislative council at both the level. For example, member were allowed to ask supplementary question, move resolution on the budget and so on. आता मी गेल्या वेळेसच अगोदरच सांगितलं आपण, बजेटच्या वेळेस 1860ला बजेट आलं. त्यानंतर बजेटरी डिस्कशन आणि क्वेश्चन टू एक्झिक्युटिव्ह हे 1892च्या ॲक्टनं दिलं आणि 1909च्या ॲक्टनं सप्लिमेंटरी क्वेश्चन अँड मोर रिझोल्युशन ऑन बजेट ही करण्याची परमिशन दिली. आणि त्यानंतर 1919च्या ॲक्टनं स्टेटचं बजेट आणि सेंट्रलचं बजेट वेगळं करण्यात आलं. इट प्रोव्हाइडेड फॉर फर्स्ट टाईम द असोसिएशन ऑफ इंडियन्स विथ द एक्झिक्युटिव्ह काउन्सिल ऑफ द व्हाईसराय अँड गव्हर्नर्स. बघा, प्रथमच त्यांनी काय केलं, इंडियनचं असोसिएशन चालू केलं. कुठं, व्हाईसरायच्या एक्झिक्युटिव्ह काउन्सिलला. लक्षात ठेवा, अगोदर होते व्हाईसरायच्या लेजिस्लेटिव्ह काउन्सिलला होते. आपण बघितलं की 1861च्या ॲक्टनं काय करण्यात आलं, तर आपण 1861च्या ॲक्टचं काय केलं तर 3-3-1-1 असं पॉईंट केलं होतं की 1861च्या ॲक्टनं काय केलं, 3 लोकांना व्हाईसरायच्या लेजिस्लेटिव्ह काउन्सिलला जॉईन केलं होतं. लेजिस्लेटिव्ह काउन्सिल, लक्षात ठेवा, व्हाईसरायच्या लेजिस्लेटिव्ह काउन्सिलला 3 लोकांना केलं, सर दिनकरराव, महाराजा पटियाला आणि राजा ऑफ बनारस. तसंच त्यांनी नॉर्थ वेस्ट फ्रंटियर प्रोव्हिन्स, बंगाल आणि पंजाब, नॉर्थ वेस्टर्न फ्रंटियर प्रोव्हिन्स, पंजाब आणि बंगाल इथं काय केलं, लेजिस्लेटिव्ह काउन्सिल स्थापन करण्यात आली. व्हाईसरायनं पोर्टफोलिओ सिस्टीम चालू केली, पोर्टफोलिओ आणि ऑर्डिनन्स मेकिंग पॉवर भेटली त्याला विदाउट कॉन्करन्स ऑफ लेजिस्लेटिव्ह काउन्सिल 6 मंथसाठी. हे आपण 1861चा ॲक्ट पाहिला होता. तर बघा काय करण्यात आलं, आता काय करण्यात आलं, सत्येंद्र प्रसाद सिन्हा यांना काय केलं, यांना व्हाईसरायच्या एक्झिक्युटिव्ह काउन्सिलला सत्येंद्र प्रसाद सिन्हा यांना अपॉइंट करण्यात आलं. कधी, 1909च्या ॲक्टनं. 1909च्या ॲक्टनं काय करण्यात आलं, सत्येंद्र प्रसाद सिन्हा यांना अपॉइंट करण्यात आलं व्हाईसरायच्या एक्झिक्युटिव्ह काउन्सिलला ॲज अ लॉ मेंबर म्हणून अपॉइंट करण्यात आलं. लक्षात ठेवा, कधी, 1909च्या ॲक्टनं. It introduced a system of communal representation of Muslim by accepting concept of separate electorate. Under this system, Muslim members were to be elected only by Muslim voters. Thus, act legalized communalism and Lord Minto came to be known as father of communal electorate. आता बघा, याने एक सिस्टीम ऑफ कम्युनल रिप्रेझेंटेशन आणली. सांप्रदायिक मतदान करायचा एक योजना आणली यांनी. त्यामुळं कुणी आणली, एक लिगलाइज कम्युनिझम केल्याने, लिगलाइज कम्युनिझम करण्यात आली, योजना आणली मिंटो हा व्हाईसराय होता. त्यामुळं मिंटोला फादर ऑफ कम्युनल इलेक्टोरल म्हणतात.
आता आपण अगोदरच बघितलं बघा, सिस्टम ऑफ कम्युनल रिप्रेझेंटेशन कसं आणलं. लॉर्ड मिंटो हा सांप्रदायिक मतदारसंघाचे जनक बनला. आणि कन्सेप्ट ऑफ सेपरेट इलेक्ट्रोड आणि रिझर्व्ह इलेक्ट्रोड काय आहे बघा. एक रिझर्व्ह इलेक्ट्रोड म्हणजे काय असतो, त्यामध्ये त्या व्यक्तीचा त्याच कास्टचा उमेदवार उभा राहू शकतो. त्या कास्टचा उमेदवार उभा शकतो. त्याला सर्व व्यक्ती, हिंदू मुस्लिम सर्व व्यक्ती त्याला मतदान करतात. पण सेपरेट इलेक्टोरल म्हणजे जो व्यक्ती उभा आहे त्याच, म्हणजे मुस्लिम व्यक्ती उभा आहे तर मुस्लिमच लोक त्याला वोट करणार. हे सेपरेट इलेक्टोरल म्हणतात, त्याला सांप्रदायिक मतदान. आणि हेच प्रिन्सिपल ऑफ कम्युनल रिप्रेझेंटेशन्स लीड टू लिगलाइज कम्युनिझम. आणि कम्युनिझमची लास्ट स्टेज होती ते म्हणजे पार्टिशन ऑफ इंडिया. तर बघा, आता इथं आले, आपण अगोदरच सांगितलं आहे की आता बघा, पार्टिशन ऑफ बेंगाल असो किंवा पार्टिशन ऑफ इंडिया, पार्टिशन काय असं वन गो इव्हेंट नव्हती. त्याच्याबाबत बऱ्याच गोष्टी होती. म्हणजे जे सांगितलं की डिवाइड अँड रूल पॉलिसी होती. त्यातनं सेपरेट इलेक्टोरेट एक महत्त्वाची गोष्ट होती. सेपरेट इलेक्टोरेट 1857च्या उठावाची हिंदू मुस्लिम युनिटी, पार्टिशन ऑफ बेंगाल असेल. आता बघा, याचे काही पॉईंट्स आहेत, लक्षात ठेवा. 1857च्या हिंदू मुस्लिम युनिटी, त्यानंतर पार्टिशन ऑफ बेंगाल, सपोर्ट टू मुस्लिम लीग, ब्रिटिशांनी त्यांना सपोर्ट चालू केला मुस्लिम लीगला. आणि त्यामध्ये बी हिंदू मुस्लिम, इंडियन नॅशनल काँग्रेसमध्ये आणि मुस्लिम लीग. तर मुस्लिम लीगला ते सपोर्ट करत, परत इंडियन नॅशनल काँग्रेसमध्ये मॉडरेट लोकांना सपोर्ट करत, एक्स्ट्रीम लोकांना अपोज करत सेपरेट इलेक्टोरेट कन्सेप्ट आणली. त्यामध्ये अजून काही गोष्टी झाल्या, म्हणजे शुद्धी मुवमेंट चालू केली. शुद्धी मुवमेंट काही लोकांनी चालू केली, त्यामुळे काही रिलिजियस पोलरायझेशन झालं, कम्युनल पोलरायझेशन झालं. आणि यातून काय झालं, ब्रिटिशांना असं दाखवायला आलं की इंडियन नॅशनल काँग्रेस हिंदू बॉडी आहे आणि मुस्लिम लीग ही मुस्लिमांचे इंटरेस्ट जपण्यासाठी बॉडी आहे. आणि अशा प्रकारे डिव्हाइड करण्याचे ते सक्सेसफुल झाले. आणि अशा प्रकारे एक लिगलाइज कम्युनिझम केलं. कोणी केलं तर लॉर्ड मिंटोने केलं. आता बघा, ही ब्रिटिशांची जी डिव्हाइड अँड रूल पॉलिसी होती कन्सिस्टंट, सिस्टमॅटिक, मोर इन्स्टिट्युशनलाइज्ड आणि लाँग टर्म आणि त्यांच्या पद्धतीनं सस्टेनेबल पॉलिसी होती. ब्रिटिश त्यामध्ये सक्सेस राहिले. डिव्हाइड अँड रूल. आता बघा, एक नवीन पॉलिसी आलेली आहे, म्हणजे काही पॉलिटिकल पार्टीज ह्या पॉलिसीचा वापर करत आहेत. हे ब्रिटिशांची पॉलिसी त्यांनी डिव्हाइड अँड रूल तर पॉलिसी घेतली, त्यामध्ये एक ॲडिशन आणली म्हणजे डायवर्ट अँड रूल. ही पॉलिसी तुम्हाला कुठं रिलिव्हन्स वाटली तर बघा, डिव्हाइड अँड रूल काय करायचं, लोकांमध्ये असेच हिंदू मुस्लिम असो रिलिजियस डिव्हाइड करायचा. आणि डायवर्ट अँड रूल म्हणजे काय, तर काहीतरी हेडलाईन मॅनेजमेंट करायचं. हेडलाईन मॅनेजमेंट. येल्लो जर्नलिझम एक कन्सेप्ट आहे. येल्लो जर्नलिझम किंवा वेगवेगळ्या न्यूज क्रिएट करायच्या, वेगवेगळ्या अलगही न्यूज करायच्या, ते हेडलाईन मॅनेजमेंटद्वारेच होतं, लक्षात ठेवा. ते असे डिव्हाइड अँड रूल अँड डायवर्ट अँड रूल कधी कधी रिलेव्हन्स बी भेटेल तुम्हाला. तर बघा, आता सेपरेट इलेक्टोरल कन्सेप्ट आली तर बघा, इट ऑल्सो प्रोव्हाइडेड फॉर सेपरेट रिप्रेझेंटेशन ऑफ प्रेसिडेन्सी, कॉर्पोरेशन्स, चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड युनिव्हर्सिटीज अँड जमीनदार्स. एक सेपरेट रिप्रेझेंटेशन चालू केलं त्यांनी प्रेसिडेन्सी कॉर्पोरेशनला, चेंबर ऑफ कॉमर्सला, युनिव्हर्सिटीज आणि जमीनदारालाच. आता बघा, अशा प्रकारे आपण हा ॲक्ट बघितला आहे. 1909चा ॲक्ट, मॉर्ले मिंटो रिफॉर्म्स. आणि यामध्ये कम्युनल रिप्रेझेंटेशन आलं आहे आणि ती कन्सेप्ट पुढे येणारच आहे. पण आपण थोडक्यात कम्युनल रिप्रेझेंटेशन कसं वाढवण्यात आणि कशी रिलिजियस डिव्हाइड करण्यात आलं ते बघणार आहोत. 1909ला त्यांनी सेपरेट इलेक्टोरल दिलं मुस्लिमला. नंतर ते पुढे ॲडिशन करण्यात आलं 1919च्या मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड रिफॉर्मनं. सिख, इंडियन, ख्रिश्चियन, अँग्लो इंडियन आणि युरोपियन्स यांनाही वाढवण्यात आलं. 1935च्या ॲक्टनं शेड्यूल कास्ट, वुमन आणि लेबर यांना वाढवण्यात आलं. काही सेपरेट इलेक्टोरेट. तर अशा प्रकारे त्यांनी सेपरेट इलेक्टोरेट हे एक्सटेंड करण्यात आलं. आणि मिंटोला फादर ऑफ कम्युनल इलेक्टोरल म्हणतात, लक्षात ठेवा. सो वी स्टॉप वेअर. थँक्स फॉर कोऑपरेशन.